कॉलेजचा पहिला दिवस होता. प्रथमेश इंट्रोवर्ट, शांत, पुस्तकात रमणारा होता. सृष्टी हसरी, स्पष्ट व्यक्ती, सगळ्यांशी मोकळी बोलणारी होती. प्रथमेश क्लासला उशिरा आला. दार उघडताच सृष्टीच्या हसऱ्या डोळ्यांत नजर गेली. ती पहिल्यांदा दिसली आणि त्याला जाणवलं, काहीतरी वेगळं आहे ह्यात. कुठेतरी मन हलतंय. प्रोजेक्टच्या ग्रुपमध्ये ते दोघं आले. सृष्टी सतत बोलायची, तो ऐकायचा. ती म्हणाली, अरे कधीतरी बोल ना, असा शांत का? तो हलका हसून म्हणाला, शब्दांपेक्षा मौन खूप काही सांगतं. त्या दिवशी सृष्टीच्या मनात प्रथमच शांत व्यक्तीबद्दल आकर्षण निर्माण झालं. ग्रुप स्टडी, लायब्ररी डिस्कशन, कॅन्टीनमधले कॉफी ब्रेक्स. ती त्याच्या नोट्सवर प्रेम करायची आणि तो तिच्या हसण्यावर. एका पावसाळी दिवशी छत्री विसरली म्हणून प्रथमेशची छत्री शेअर केली. रिमझिम पावसात ती म्हणाली, तुला माहिती का, पाऊस हा माझा फेवरेट आहे. तो मनात म्हणाला, माझी फेवरेट तू आहेस. एक दिवस तो तिला घेऊन कॉलेजच्या टेरेसवर गेला. संध्याकाळची गुलाबी सावली, सूर्य मावळत होता. तो तिला म्हणाला, सृष्टी, तुझ्यामुळे माझं आयुष्य रंगीत वाटायला लागलंय. तुझ्याशिवाय काहीच इमॅजिन होत नाही. ती हसली. डोळ्यात पाणी आलं. प्रथमेश, मी कधीच सिरियस नव्हते, पण तुझ्यातल्या शांततेने मला जखडलंय. त्या दिवशी त्यांनी एकमेकांच्या हातात हात दिला. आयुष्य कधी सरळ नसतं. ती हायर स्टडीजसाठी बँगलोरला गेली. लॉंग डिस्टन्स, फोन कॉल्स, व्हिडिओ कॉल्स, मिडनाईट टीअर्स, मिसअंडरस्टँडिंग्स, सगळं झेलत होते दोघं. एक दिवस तिने ब्रेकअप सांगितलं. लॉंग डिस्टन्स खूप पेनफुल आहे. लेट्स एंड धिस. क्षणभर शांतता पसरली. दोघंही डोळ्यात पाणी दाटून एकमेकांकडे पाहत होते. ती म्हणाली, सॉरी, पण माझ्याकडून नाही होणार. तो हळूच म्हणाला, सॉरी, मीही तुला असं दुखवायचं कधीच नाही ठरवलं होतं. तो काहीच बोलला नाही, फक्त म्हणाला, ठीक आहे, पण लक्षात ठेव, माझं प्रेम कधीच संपणार नाही. 2 वर्षांनी कॉलेज रियुनियन झाला. ती आली. कॉर्पोरेट लाईफने थकलेली, पण हसरी. तो तिथेच होता, प्रोफेसर झालेला. त्याच्या शांत डोळ्यांनी ती त्याच्याकडे गेली. क्षणभर शांतता होती. ती खाली मान घालून म्हणाली, सॉरी, मी तेव्हा खूप घाबरले होते. तो हसला आणि म्हणाला, सॉरी, मी देखील तुझ्यासाठी काहीच बोलू शकलो नाही. ती त्याच्या डोळ्यात पाहत म्हणाली, तू अजूनही तोच आहेस का? तो म्हणाला, हो, पण आता मी तुझ्यासाठी तसाच राहू इच्छित नाही. ती आश्चर्यचकित झाली, म्हणजे? तो हसून म्हणाला, आता मला तुझ्यासोबत नवीन प्रवास सुरू करायचा आहे. पास्टमध्ये अडकायचे नाही, फ्युचर घडवायचं आहे. तिच्या डोळ्यात पाणी आलं. तिने त्याचा हात हातात घेतला आणि म्हणाली, हो, यावेळी आपण दोघंही मागे वळून पाहणार नाही. त्या दिवशी त्यांनी एकमेकांच्या हातात हात दिला आणि आयुष्याच्या नवीन पानावर पहिलं पाऊल ठेवलं. प्रेम कधीच संपत नाही, पण कधीकधी ते नवीन नावाने पुन्हा जन्म घेतं. धन्यवाद.